महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदललेला निर्णय महायुती सरकारने पुन्हा फिरवला आहे। राज्यातील सर्व मनपांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत मुंबई वगळता सर्व मनपांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग व्यवस्था असणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। यासोबतच महापालिकातील प्रभागांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश आणणार आहे। महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। 3 सदस्य प्रभाग रचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारने मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत महानगर सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे। अध्यक्ष महोदय, हे महानगरपालिकेचं जे बिल आणलेलं आहे ते मुंबई महानगरपालिका सोडून ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये आता प्रभागनिहाय सदस्यांची संख्या ही 3 आहे। तर प्रभागनिहाय सदस्यांची संख्या कमीत कमी लोकसंख्येला एक प्रतिनिधित्व असावं आणि चांगल्या विकासात्मक कारणं किंवा गोष्टी करता त्या ठिकाणी याव्यात यासाठी हे बिल मला असं वाटतं की सन 2015 ला देखील मांडलेलं आहे, 2017 ला देखील मांडलेलं आहे, 2019 ला देखील मांडलेलं आहे, 2022 ला देखील मांडलेलं आहे। आणि तसंच हे बिल आणून आता मुंबई व्यतिरिक्त ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या सदस्यांची संख्या 4 करणारं हे बिल मी सभागृहात मांडलेलं आहे। केवळ तुम्ही आपल्या राजकीय अध्यक्ष महोदय सोयीसाठी, राजकीय व्यवस्थेसाठी हे जर अशा प्रकारचं बिल आणून जनतेला वेठीस धरण्याचं जर काम होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो। तुम्हाला जनतेचं हित बघायचं आहे की तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या पाटील त्या प्रकारे तुम्हाला सोयी करायच्या आहेत। तुम्हाला आवश्यक असेल, तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं ठरत असेल अशा पद्धतीने जर हे बिल येत असेल तर मला या महापालिकेच्या साठी आपण नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी सुद्धा हे 4च्या प्रभागाचं आपण का विचार करताय हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय।